नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत की 10वीच्या पेपरमध्ये इतिहास या विषयामधून कोणते प्रश्न विचारले जातात. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि तुम्ही असे म्हणू शकता की हेच सेम क्वेश्चन्स एक्झाममध्ये बऱ्याचदा येऊन गेलेले आहेत. सो लेट अस सी की कोणते क्वेश्चन्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपला पहिला जो चॅप्टर आहे, मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की कोणत्या गोष्टी नाही करायच्या आहेत, कारण आय नो की सिलेबस खूप जास्त आहे, वेळ कमी आहे आणि त्यामुळे जे जे काही महत्वाचं आहे तेवढंच फक्त आपण पाहणार आहोत. हे जे पूर्ण पान आहे या पानामधून फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की इतिहासाचा अभ्यास आपण कसा करतो आणि विज्ञानाचा अभ्यास आपण कसा करतो. फॉर एक्झाम्पल, विज्ञानामध्ये आपण प्रात्यक्षिक किंवा प्रायोगिक गोष्टींचा अभ्यास करतो, तसं आपल्याला इतिहासामध्ये नाही करता येत. ठीक आहे. सो बाकी हे सगळं तुम्ही स्किप करू शकता, हे पण स्किप करू शकता, हे पण. ठीक आहे. त्याच्यानंतर इतिहास म्हणजे काय आणि इतिहासकार म्हणजे काय याच्या दोन डेफिनेशन्स तुम्हाला डायजेस्ट मधून पण मिळतील किंवा इथूनही करू शकता. हे स्किप करू शकता. हा जो काही बॉक्स आहे किंवा जो ऑरेंज कलरचा बॉक्स आहे हा तुम्हाला एक्झाम मध्ये डिरेक्ट क्वेश्चन नाही येत. सगळ्यांना माहिती असेल क्वेश्चन नंबर 4 मध्ये पॅराग्राफ येतो आणि त्याच्यावरती आन्सर्स क्वेश्चन्स विचारले जातात आणि तुम्हाला आन्सर्स लिहायचे असतात. तर त्यासाठी हे येऊ शकतं, पण त्याचा अभ्यास करायची गरज नाहीये, कारण तुम्हाला परीक्षेमध्ये पॅराग्राफ मिळणार आहे, तुम्हाला तो वाचूनच आन्सर लिहायचा आहे. सो आता तुम्ही हे स्किप केलं तरी पण चालू शकतं. आधुनिक इतिहास लेखन मात्र करायचं आहे कंपल्सरी. यामधलेच बरेचसे क्वेश्चन्स स्वाध्यायामध्ये पण आहेत, त्यामधलं पण काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हे तुम्हाला एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचं आहे की हिस्ट्री हा शब्द द हिस्ट्रीज या हिरोडट्स यांच्या बुकच्या टायटल वरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे स्किप करू शकता. नेक्स्ट आहे आता हे जे काही विचारवंत आहेत यांचं नाव काय काय लक्षात ठेवायचं बघा. विचारवंतांचं नाव, त्यांनी जो काही ग्रंथ लिहिलेला आहे तो ग्रंथ आणि त्यांचा विचार. ठीक आहे. विचारवंतांचं नाव, ग्रंथाचं नाव आणि त्यांचा विचार. आता रेने देकार्त यांच्याबद्दल काय काय लक्षात ठेवायचं आहे, नाव लक्षात ठेवायचं आहे. दुसरं, त्यांनी कोणत्या गोष्टी सांगितल्या ते आणि त्यांच्या ग्रंथाचं नाव काय आहे ते. व्होल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचं जनक असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं हे तुम्हाला सहकारण स्पष्टीकरणामध्ये विचारलं जाईल. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांच्याबद्दल फक्त द्वंद्ववादाचा सिद्धांत हे एवढंच करायचं आहे. द्वंद्ववाद याच्यावरती तुम्हाला संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न येतो. बाकी तुम्ही नाही केलं काहीतरी पण चालेल. लिओपोल्ड वॉन रांके यांच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या दोन ग्रंथांची नावं. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांच्या पण ग्रंथाचं नाव लक्षात ठेवायचं आहे, कारण चुकीची जोडी ओळखा त्याच्यामध्ये हे विचारलं जाऊ शकतं. बाकी तुम्ही फक्त द्वंद्ववाद केलं तरी पण चालेल. कार्ल मार्क्स वर्ग संघर्षाचा सिद्धांत म्हणजे काय किंवा त्याच्यावरती टिप लिहा, संकल्पना स्पष्ट करा असे प्रश्न येतात, त्याच्यामुळे हा पॅराग्राफ करायचा आहे. दुसरी गोष्ट अशी की यांचा जो काही ग्रंथ आहे दास कॅपिटल त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. अॅनल्स प्रणाली याच्यावरती संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न येतो. स्त्रीवाद इतिहास लेखनावरती पण येतो. आणि मायकेल फुको यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे की त्यांची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं का म्हटलं जातं. सो एवढं. ठीक आहे. बाकी तुम्ही स्किप करू शकता. याच्यामधून फक्त हा जो क्वेश्चन आहे तो विचारला जातो अॅनल्स प्रणाली स्पष्ट करण्यासाठी. स्त्रीवाद इतिहास लेखन पण टिपाली ह्यामध्ये 2 एमसीक्यूज करायचे आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच. चुकीची जोडी पण तुम्ही करणार आहातच, नो इश्यू, हे आपण ऑलरेडी पाहिलंय. याचं जे उत्तर आहे ते आणि याचं जे उत्तर आहे ते दोघांचं उत्तर सेमच आहे. ठीक आहे. हा पण प्रश्न आपण ऑलरेडी पाहिलाय. याच्यामधले हा क्वेश्चन झालाय, हा क्वेश्चन झालाय, हा क्वेश्चन झालाय, हा तुम्ही स्किप करू शकता 4th. ठीक आहे. सो तुम्ही म्हणाल की सगळंच करायला सांगितलं, पण मुद्दा असा आहे की तुम्ही जर पीवायक्यूज अनालिसिस केलं तुम्हाला कळेल की या चॅप्टर मधले हेच प्रश्न महत्वाचे आहेत जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. बाकी याच्या बाहेरचं काहीच विचारलं जात नाही. सो जे स्किप करायला सांगितले तुम्ही ते बिंदास स्किप करू शकता. हा पण मी जे तुम्हाला करायला सांगते ते प्लीज करा, कारण ते एक्झाम मध्ये येतं. या ठिकाणी याचं उत्तर सेम असल्यामुळे एकदाच पाठ करायचंय. सो मोजून तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6 प्रश्न तर पाठ करायचे आहेत. ठीक आहे. अजून मी तुम्हाला हे पण अपलोड केलेलं आहे की कोणता चॅप्टर किती मार्कांसाठी येतो किंवा कोणत्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे एक्झाम मध्ये, जेणेकरून पेपर वेळेच्या आधी होईल. सो प्लीज ते व्हिडिओज पण नक्की चेकआउट करा. नेक्स्ट आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. याच्यामध्ये हा जो काही पहिला भाग आहे तो तुम्ही नाही केला पूर्ण तरी पण चालणार आहे. ठीक आहे. अगेन हा जो काही येलो कलरचा बॉक्स आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये येऊ शकतं. आता नाही केलं तरी पण चालेल, फक्त एवढंच की क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला हे नीट वाचावं लागेल. ट्राय करा की एकदा वाचून घ्या, एवढंच पॅराग्राफ आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे याच्यामधून हर्षचरित हे कोणी लिहिलं, बाणभट्ट यांनी. हे यासाठी आपण करतोय कारण हे चुकीची जोडी ओळखामध्ये किंवा रिकाम्या जागा काय म्हणतो आपण त्याला एमसीक्यूज मध्ये वगैरे येऊ शकतं. राजतरंगिणी कोणी लिहिलं हे पण लक्षात ठेवायचं आहे. कल्हण यांनी लिहिलं, हे मधलं स्किप करू शकता. अगेन तारिक ई फिरोजशाही, जियाउद्दीन बर्नी. ठीक आहे.
एवढंच फक्त नाव लक्षात ठेवायचं आहे, बाकी त्याच्यामध्ये काय आहे ते नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल. हा पूर्ण तुम्ही स्किप करू शकता जो ऑरेंज बॉक्स आहे तर तो. हा हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. तुजुक ए बाबरी, बाबर यांनी लिहिलंय. याच्यामध्ये काय लिहिलंय ते पण क्वेश्चन मध्ये विचारलं जातं. त्याच्यामुळे त्या ग्रंथामध्ये काय लिहिलंय किंवा त्या प्रवास वर्णनामध्ये काय लिहिलंय हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर बखर म्हणजे काय किंवा बखर ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी विचारली जाते. सो त्याच्यामध्ये बखर म्हणजे काय, बखरचे एक्झाम्पल्स काय आहेत, बखरचं महत्व काय आहे हे सांगण्यासाठी किंवा हे लिहिण्यासाठी येतं पेपरमध्ये. खूप महत्वाचं एमसीक्यू आहे की भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे जे काही पहिले सरसंचालक आहेत तर ते होते अलेक्झांडर कॅनिंगहॅम. ठीक आहे. सो हे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये येतं. बाकी यू कॅन सी. त्यानंतर नेक्स्ट आहे जेम्स मिल ग्रंथाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. अगेन चुकीची जोडी ओळखामध्ये येऊ शकतं. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया. ठीक आहे. फक्त ग्रंथ आणि त्याचे जे काही ग्रंथकार आहेत त्यांचं नाव लक्षात ठेवायचंय. द हिस्ट्री ऑफ दी मराठास जेम्स ग्रँड्रफ. त्यानंतर वसाहतवादी इतिहास लेखन स्किप करू शकता. प्राच्यवादी मात्र करायचं आहे. संकल्पना स्पष्ट करा किंवा टिपा लिहामध्ये विचारलं जातं. त्यानंतर इथे तुम्हाला एक एमसीक्यू लक्षात ठेवायचा आहे. हितोपदेश हा जो काही आपला संस्कृत मधला ग्रंथ आहे तर त्याचा अनुवाद केला गेला होता जर्मन भाषेमध्ये फेडरिक मॅक्सम्युलर यांनी. तर हे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं. राष्ट्रवादी इतिहास लेखन टिपा लिहामध्ये येतं. ओके, सो हे तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे वी का राजवाडे यांचं जे काही इतिहासाबद्दलचं मत आहे तर हे पण एक्झाम मध्ये विचारलं जातं. याच्यावरती क्वेश्चन आहे. सो हा क्वेश्चन करायचा आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्येच तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं एक्झाम्पल द्यायचं आहे. सो हे एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. त्याच उत्तरामध्ये तुम्हाला हे मिक्स करायचंय. ठीक आहे. रियासतकार सॉरी इथे नाहीये ते पुढे आहे. सॉरी पुढे आहे ते. नेक्स्ट आहे स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. हे तुम्ही स्किप करू शकता. याच्यामध्ये पण मार्क्सवादी इतिहास याच्यावरती जास्त काही डिटेलमध्ये क्वेश्चन नाही विचारला जात. सो इव्हन तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. फक्त काही नावं लक्षात ठेवा थोडीफार जर आलीच एक्झाम मध्ये तर. किंवा तुम्हाला असं येऊ शकतं चुकीची जोडी ओळखामध्ये की मार्क्सवादी इतिहास लेखन आणि त्यांच्या ग्रंथाचं नाव. सो हे फक्त लक्षात ठेवा. वंचितांचा इतिहास अगेन याच्यामध्ये पण नाव, लेखकांचं नाव आणि त्यांचं पुस्तक. फॉर एक्झाम्पल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकं असतील किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांची पुस्तकं असतील तर हे करायचं आहे. नेक्स्ट आहे स्त्रीवादी इतिहास. हा क्वेश्चन ऑलरेडी आय गेस 2019 की 20 मध्ये येऊन गेला होता त्याच्यामुळे करायचा आहे. स्त्रीवादी इतिहास कुठला विचारलाय ते बघायचंय. इतिहास लेखन असेल तर तो पहिल्या चॅप्टर मधला प्रश्न आहे आणि इतिहास असेल तर तो दुसऱ्या चॅप्टर मधला प्रश्न आहे. सो कुठला प्रश्न आहे ते बघून उत्तर लिहायचंय. याचं उत्तर खूप मोठं येऊ शकतं, एवढं लिहायची गरज नाहीये. कन्साइज करा. सगळे एक्झाम्पल्स नाही दिले तरी पण चालतील. 1-2 एक्झाम्पल्स देऊन तुम्ही उत्तर संपवू शकता. ठीक आहे. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिलंय? ताराबाई शिंदे. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. बाकी मोस्टली क्वेश्चन्स नाही विचारले जात. सो तुम्हाला हवं तर तुम्ही हे स्किप करू शकता. मराठी रियासत किंवा रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांना म्हटलं जातं. तर हा क्वेश्चन अगेन एमसीक्यूज मध्ये येऊ शकतो. बाकी हे स्किप करू शकता. एमसीक्यूज ऍज युजल करायचे हे मी तुम्हाला चॅप्टर मध्ये पण सांगितलेलं आहे. सो असं काही नवीन नाही याच्यामध्ये. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली हे करू शकता. बखर तर करायचं आहेच. मार्क्सवादी स्किप केलं तरी पण चालू शकतं. वि का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा हे मात्र करायचं आहे. हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे स्किप करू शकता. प्राच्यवादी करायचंय आणि राष्ट्रवादी करायचंय कारण ते एक्झाम्स मध्ये विचारले गेले. त्यानंतर नेक्स्ट आहे उपयोजित इतिहास. आता अगेन याच्यामध्ये पहिलाच प्रश्न असा बनतो की उपयोजित इतिहास म्हणजे काय, तर ते करायचं आहे. तो क्वेश्चन करायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला पाहायला मिळते की जनांसाठी इतिहास किंवा जे काही उपयोजित इतिहास आहे तर हे सगळ्यात पहिल्यांदा सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी. तर या ठिकाणी त्याचा एक विभाग आहे. तर हे जस्ट फॉर इन्फॉर्मेशन लक्षात ठेवू शकता. एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस कमी आहेत. बाकी स्किप केलं तरी पण चालेल. याच्यामध्ये मोस्टली कसं येतं की तुम्हाला 2-3 तत्व जे आहेत किंवा काय म्हणूया आपण की 2-3 विषय जे आहेत तर ते एकत्र येतील आणि त्याच्यावरती लिहायला येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल उपयोजित इतिहास लेखन तत्वज्ञानामध्ये कसं उपयोगाचं आहे आणि विज्ञानामध्ये कसं आहे, दोघांमधलं लिहा किंवा व्यवहारामधलं लिहा. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. तर विज्ञान आणि तत्वज्ञान करायचं आहे. व्यवस्थापन स्किप करू शकता. तंत्रज्ञान पण स्किप करू शकता. उद्योग धंदे व्यापार स्किप करू शकता. कला करायचं आहे आणि मानवीय ज्ञानशाखा. अगेन मानवीय ज्ञानशाखावरती कसा क्वेश्चन येऊ शकतो असं मध्ये हे बॉक्स म्हणजे सर्कल मध्ये दिलं जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला इतिहास पुरातत्व असे लिहायला पण वेब डायग्राम येऊ शकतो. सो हे पण करायचंय. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ थोडंसं वाचून घ्या. एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस कमी आहेत पण जस्ट एकदा रीड करून जाऊ शकता.
सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन याच्यावरती क्वेश्चन कसा येतो की तुम्हाला असे डायग्राम्स मध्ये दिलं जाईल की सांस्कृतिक मध्ये 2 प्रकार आहेत, मूर्त अमूर्त, मग इथे आहे नैसर्गिक, मग त्यांची नावं लिहा किंवा उदाहरणं लिहा असं येऊ शकतं. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहेत. हे जे आहेत चार्ट्स पाठ करावे लागतील असं नाही, पण ऍटलीस्ट तुम्ही वरवर वाचलं पाहिजे 2-3दा. त्याचं कारण असं आहे की चुकीची जोडी ओळखामध्ये हे विचारलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं येऊ शकतं की कुटियट्टम आणि केरळ असं दिलं जाईल, किंवा नेक्स्ट आहे रामलीला आणि उत्तर भारत असं दिलं जाईल, गढवाल उत्तराखंड किंवा रमण उत्तराखंड. तर अशा प्रकारे तुम्हाला चुकीची जोडी ओळखामध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळे हे वाचणं गरजेचं आहे. मोस्टली याच्यामधलेच प्रश्न येतात, हे थोडं कमी येतं, बट ऍटलीस्ट तुम्ही ते 2-3दा तरी वाचलं पाहिजे. नेक्स्ट सगळ्यांना माहिती असेल की साताऱ्यामधील जे कास पठार आहे किंवा पश्चिम घाटामधलं जे काही कास पठार आहे तर त्याला 2012 साली युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. आलाच क्वेश्चन तर येऊ शकतो, बाकी जास्त महत्वाचा नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की तुम्हाला एक जनरल क्वेश्चन येऊ शकतो की जे पण जागतिक वारसा स्थळ आहेत किंवा जे पण नैसर्गिक पर्यटन स्थळ वगैरे असेल तर त्यांचं जतन कसं करावं, त्यांचं संवर्धन कसं करावं. तर हा जो क्वेश्चन आहे या चॅप्टरसाठी पण येऊ शकतो किंवा आपला जो ऍक्च्युअल पर्यटनवाला चॅप्टर आहे 8वा चॅप्टर त्याच्यामध्ये पण येऊ शकतो. ठीक आहे. सो ते जनरल आन्सर तुम्हाला लिहायचे, ते काही पाठ करायची गरज नाहीये. तुम्ही तुमचं असं आन्सर पण लिहू शकता, कारण तुम्हाला काय वाटतं करावं असं विचारलेलं असेल तर तुम्ही स्वतःच्या मनाने आन्सर्स लिहू शकता की एखाद्या ठिकाणाचं संवर्धन करण्यासाठी काय केलं पाहिजे, पर्यटकांनी काय फॉलो केलं पाहिजे वगैरे हे तुम्ही सांगू शकता. हे अगेन आलं तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये, अदरवाइज तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. ठीक आहे, हे तुम्ही सगळं स्किप करू शकता. सो एमसीक्यूज करायचे, ऑब्जेक्टिव्ह करायचे, या ठिकाणी फक्त उपयोजित इतिहास करायचे, अभिलेखागार स्किप करू शकता, हे करायचंच आहे. त्यानंतर आहे पहिलं फक्त करायचं आहे, दुसरं स्किप करा चालेल. या ठिकाणी विज्ञान कला व्यवस्थापन स्किप करू शकता. हे वर्तमान आणि उपयोजित करायचंय. बाकी हे अगेन या चॅप्टर मध्ये येऊ शकतं किंवा 8व्या मध्ये येऊ शकतं. पाठ करायची गरज नाही, मनाने लिहिलं तरी पण चालेल. ठीक आहे. सो 4th स्किप केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे भारतीय कलांचा इतिहास. कला म्हणजे काय जनरल क्वेश्चन आहे. तुम्हाला या चॅप्टर मधून क्वेश्चन आलाय आणि कला संदर्भात क्वेश्चन आहे, इतर काही नाही आठवलं तर ऍटलीस्ट कलाची डेफिनेशन लिहून येऊ शकता. लोककला आणि अभिजात कला यांच्यामधला डिफरन्स करायचा आहे, जस्ट टू मेक शुअर की तुम्हाला डिफरन्स माहिती असावा. एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस कमी आहेत. हे तुम्ही स्किप करू शकता. मराठा चित्रशैली करायचा आहे, क्वेश्चन विचारला जातो. चित्रकला वगैरे जस्ट जनरल रीड करायचं आहे, मोस्टली क्वेश्चन्स वगैरे नाहीये त्याच्यामध्ये, हे पण स्किप केलं तरी पण चालेल. हा चालेल, स्किप केलं तरी पण. नेक्स्ट आहे थोडीशी याच्याबद्दल माहिती रीड करा, एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस नाहीयेत, बट ऍटलीस्ट यू शुड नो. ठीक आहे. नेक्स्ट आहे अभिजात कला. अगेन थोडंसं रीड करू शकता, बट एक्झाम मध्ये मोस्टली नाही विचारलं जात. हस्तलिखितांमधील लघुचित्रे पण मोस्टली नाही विचारलं जात. पण हा पर्शियन आणि भारतीय चित्रकलांच्या शैलीमधून मुघल चित्रशैली अस्तित्वात आली किंवा उदयास आली, हे थोडंसं लक्षात ठेवा. कधी विचारले गेलेस तर त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट आहे यू कॅन स्किप दिस. गंगाराम तांबट यांनी जे काही चित्र काढलेलं आहे तर ते ठेवण्यात आलेलं आहे येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट. एमसीक्यू मध्ये खूप डिफिकल्ट काढायचं म्हटलं तर येईल, अदरवाइज नाही येणार. शिल्पकलामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सो आपल्या भारताचं जे काही मानचिन्ह आहे, राष्ट्रीय मानचिन्ह, तर ते सारनाथ येथे असणाऱ्या अशोक स्तंभावरील 4 सिंहाच्या मुद्रेवरून घेतलेलं आहे. सो ते थोडंसं लक्षात ठेवा, बाकी नाही केलं तरी चालेल. त्यानंतर अभिजात शिल्पकला शैली, हे पण स्किप करू शकता. फक्त या काही गोष्टी लक्षात ठेवा की सगळ्यात मोठं जे काही स्तूप आहे तर ते आहे इंडोनेशियामधील बोरोबुदूर येथे, तर ते थोडंसं लक्षात ठेवू शकता एमसीक्यूच्या दृष्टीने. त्यानंतर कुशाण काळामधला जे काही मथुरा चित्रशैली आहे तर ती अस्तित्वात आली होती, हे काही एमसीक्यू साठी लक्षात ठेवू शकता. स्थापत्य आणि शिल्पकलावरती मोस्टली क्वेश्चन विचारला जातो, सो तो करायचा आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला नागर असेल किंवा वेसर आहे, द्रविड आहे, तर याच्यावरती लिहायला येतं एक्झाम मध्ये, सो हे करायचं आहे. त्यानंतर स्पेसिफिकली मुघल स्थापत्य शैली जी आहे तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, सो तो करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींचं थोडं थोडं एक्झाम्पल द्यायचं आहे, मग ते कुतुब मिनार असू दे, ताजमहल असू दे किंवा गोल घुमट असू दे, सगळ्यांचं थोडं थोडं एक्झाम्पल द्यायचं आहे मुघल स्थापत्य शैलीमध्ये. त्यानंतर सगळ्यांना माहिती असेल की जे सीएसएमटी आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती जे तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात, तर ह्या इंडो गोथिक स्थापत्य शैलीमध्ये लिहिलेल्या आहेत. लोककलेच्या परंपरा वगैरे स्किप करू शकता, हे पण स्किप करू शकता.
या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कुठल्या प्रदेशामधलं कुठलं जे नृत्य आहे, शास्त्रीय नृत्य आहे, तर ते फेमस आहे, हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं. सो ते करायचंय. हे स्किप केलं तरी पण चालेल, बाकी हे सगळं स्किप केलं तरी पण चालेल. ठीक आहे. सो आपण कोणते कोणते क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, एमसीक्यूज करायचे आहे. त्याच्यामध्ये मराठी चित्रशैली हेमाडपंथी पण करून जा. ऍक्च्युली हे तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये पण येऊ शकतं किंवा असं लिहायला पण येऊ शकतं. सो प्लीज करून जा, हे मिस झालं माझ्याकडून. ठीक आहे. कला तर इन शॉर्ट तुम्हाला सगळ्याच ठिकाणी पाहायला मिळते. सो ते तुम्ही मनाने पण लिहू शकता किंवा थोडंसं तुम्हाला जर चॅप्टरची समरी द्यायची असेल तरी पण तुम्ही कलामध्ये देऊ शकता. त्यानंतर ह्याच्यामधलं फर्स्ट करायचंय, हे तुम्ही थोडंफार करून जा. हेमाडपंथी तर या ठिकाणी करणार आहातच, नागर द्रविड स्पेसिफिकली करावं लागेल. मुस्लिम स्थापत्य शैली किंवा मुघल स्थापत्य शैली हे करायचं आहे आणि फर्स्ट करायचंय. बाकी हे दोन तुम्ही स्किप करू शकता, हे पण स्किप करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रसार माध्यमे म्हणजे काय, जनरल क्वेश्चन आहे, लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर वर्तमानपत्रांची पूर्वसुरी हा पण क्वेश्चन एकदा येऊन गेलाय. सो थोडंसं थोडक्यात करण्याचा प्रयत्न करा. रिपीट होण्याचे चान्सेस कमी आहेत कारण तेवढा जनरल क्वेश्चन नाही येतो, पण तरी पण आता एकदा येऊन गेलाय तर करावा लागेल. बेंगॉल गॅझेट किंवा भारतातील सगळ्यात पहिलं जे काही इंग्रजी वर्तमानपत्र आहे तर ते जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केलं आणि एमसीक्यू साठी हे महत्वाचं आहे. दर्पणचे संस्थापक आहेत बाळशास्त्री जांभेकर, इम्पॉर्टंट क्वेश्चन एमसीक्यू मध्ये. त्यानंतर 6 जानेवारी हा दिवस जो आहे तर तो पत्रकार दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. सो अगेन एमसीक्यू साठी येऊ शकतं. लोकहितवादी यांची जी काही शतपत्रे आहेत तर ती कुठल्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती, प्रभाकर. सगळ्यात पहिल्यांदा नकाशे ज्ञानोदयमध्ये प्रसिद्ध झाले होते. तुम्हाला एमसीक्यूज मध्ये आलं तर येऊ शकतं, बाकी उत्तरांमध्ये असं लिहायला मोठं मोठं नाही येणार. त्यानंतर सिमिलरली दीनबंधू वर्तमानपत्र कुणाचं आहे वगैरे असे क्वेश्चन त्याच्यामधून येऊ शकतात. सेम फॉर केशरी आणि मराठा. नियतकालिक म्हणजे काय असा क्वेश्चन विचारला जातो, सो ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, नियतकालिक काय असतं. बाळशास्त्री जांभेकर यांचं वर्तमानपत्र आपण पाहिलं दर्पण आहे. त्यासोबतच त्यांनी एक मासिक सुरू केलं होतं दिग्दर्शन नावाचं आणि नियतकालिक होतं त्यांचं प्रगती नावाचं. सो हे लक्षात ठेवायचं आहे. प्रगतीचे संस्थापक होते त्र्यंबक शंकर शेजवलकर. ठीक आहे. एमसीक्यूज मध्येच येऊ शकतं, बाकी स्किप करू शकता. आकाशवाणी जे आहे तर हे तुम्हाला पॅरेग्राफ देऊन त्याच्यावरती प्रश्न विचारण्यासाठी येऊ शकतात, त्याच्यामुळे त्या दृष्टीने करायचं आहे, पाठ करायची गरज नाहीये. दूरदर्शन स्किप केलं तरी पण चालेल. प्रसार माध्यमांची आवश्यकता हे मात्र करायचं आहे, तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, हे तुम्ही स्किप करू शकता. हा, प्रसार माध्यमांमधून जी काही माहिती मिळते त्याचा अभ्यास केला पाहिजे, हे पण महत्वाचा पॉईंट आहे, करायचं आहे. बाकी हे थोडंफार तुम्हाला हवं असेल तर एक्झाम्पल्स वगैरे करू शकता की वर्तमानपत्र आपल्याला किती महत्वाचे आहेत इतिहास च्या दृष्टिकोनातून, तर त्यासाठी हे महत्वाचं आहे. बाकी हा आय गेस पॅरेग्राफ ऑलरेडी येऊन गेलेला आहे पीवायक्यूज मध्ये क्वेश्चन नंबर 4 साठी. पुन्हा एकदा रीड करून ठेवू शकता, रिपीटचे चान्सेस कमी आहेत बट ऍटलीस्ट तुम्हाला आयडिया मिळेल. एमसीक्यूज करायचे आहेत. याच्यामध्ये वर्तमानपत्रांची आवश्यकता आणि प्रसार माध्यमांची आवश्यकता आणि वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य पहिलं करायचंच आहे. त्यानंतर आहे दुसरं करायचं आहे. आय गेस थर्ड पण केलं पाहिजे पण तितकं महत्वाचं नाही, सो तुम्ही स्किप करू शकता. क्वेश्चन नंबर 4 जस्ट प्रॅक्टिससाठी सॉल्व्ह करायचं, एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस फार कमी आहेत, हे स्किप करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. हा चॅप्टर, याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत. आय वुड सजेस्ट की पूर्ण चॅप्टर महत्वाचा आहे, त्याच्यामुळे प्लीज असं म्हणू नका की सगळं सांगितलंय, कारण या चॅप्टर मधून काहीही विचारलं जाऊ शकतं. चॅप्टर मोठा आहे, महत्वाचा आहे, सो ट्राय करा की तुम्ही हा चॅप्टर खूप डिटेलमध्ये कराल. ठीक आहे, कारण बऱ्याच चॅप्टर्स मध्ये आपण काही गोष्टी गाळतोय, पण याच्यामध्ये तशा गोष्टी गाळणं थोडंसं डिफिकल्ट आहे कारण प्रश्न कुठूनही बनतो. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अगेन मनोरंजन म्हणजे काय आणि मनोरंजनाची आवश्यकता, हा पार्ट महत्वाचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कठपुतळ्यांबद्दल थोडक्यात, हे की कुठे कुठे सापडल्या होत्या वगैरे, बाकी जास्त करायची गरज नाहीये. दशावतारी नाटकांवरती तुम्हाला टिपा लिहामध्ये येतं किंवा संकल्पना स्पष्ट करामध्ये येतं, सो त्याचं उत्तर प्रिपेअर करून ठेवायचं आहे. सेम फॉर भजन पण विचारलं जातं टिपा लिहामध्ये, संकल्पना स्पष्ट करामध्ये. कीर्तन सुद्धा येऊन गेलेलं आहे. अगेन मी सांगितल्याप्रमाणे हा पूर्ण चॅप्टर महत्वाचा आहे. ललित स्किप करू शकता, हा येल्लो बॉक्स स्किप करू शकता, भारूड स्किप केलं तरी चालेल, पण तमाशा मात्र करायचं आहे, याचं उत्तर करायचं आहे. पोवाडा असं उत्तर पण करायचं आहे.
मराठी रंगभूमी याच्यामध्ये खूप लिहिण्यासारखं आहे किंवा खूप गोष्टी याच्यामध्ये आहेत. ट्राय करा की डायजेस्ट मधून थोडक्यात उत्तर तुम्ही कराल, कारण हे खूप डिटेलमध्ये उत्तर जाऊ शकतं. त्यापेक्षा थोडक्यात उत्तर करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण अगेन चॅप्टर मधून खूप अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. ठीक आहे. याच्यामधले बरेचसे एक्झाम्पल्स असे आहेत जे तुम्हाला चुकीची जोडी ओळखामध्ये येऊ शकतात. सो डायजेस्टमध्ये तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल्स पाहायला मिळतील, तिथून केले तरी पण चालेल. नवनीतचं गाईड तुम्ही वापरू शकता किंवा अपेक्षित मध्ये पण तुम्हाला याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स पाहायला मिळतील, तिथून केलं तरी पण चालणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अगेन सेम, या चॅप्टरमध्ये खूप जास्त नाव आहेत, नाटककार आहेत, नाटकांची नावं आहेत. तर तुम्हाला कुठलंही नाटक, कुठलंही नाटककार यांचं नाव चुकीच्या जोडीमध्ये येऊ शकतं, एमसीक्यूज मध्ये येऊ शकतं. सो प्लीज याची एक लिस्ट बनवा किंवा तुम्हाला ऑलरेडी डायजेस्टमध्ये नोट्स पाहायला मिळतात ते रीड करा. ठीक आहे, ते खूप महत्वाचं आहे. चित्रपट स्किप केलं इथून तरी पण चालेल, पण नावं मात्र करायची आहेत तुम्हाला. थिअरीपेक्षा नावं खूप महत्वाची आहेत. एमसीक्यूज मध्ये यातलीच नावं तुम्हाला विचारली जाणार. सो खूप जास्त इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, हे तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे. अगेन स्वाध्यायामधलं काय करायचं आहे, प्रश्न पहिला ब करायचा आहे. हे थोडक्यात करावं लागेल, कारण कुठल्याही चॅप्टर, कुठल्याही टॉपिकवरती तुम्हाला संकल्पना स्पष्ट करा येऊ शकतं, टिपाल्या येऊ शकतं. पहिलं करायचं आहे. त्याच्यानंतर आहे की मराठी रंगभूमी पण करायचं आहे. सेकंड, चित्रपट महत्वाचा आहे. भारूड तुम्ही या ठिकाणी करत आहात तर सो परत करायची गरज नाहीये. अगेन याच्यामध्ये फक्त एक पॉइंट ऍड करा, संत एकनाथ यांची भारुडे याचा असा एक पॉइंट ऍड करा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहिला क्वेश्चन करायचा आहे. पोवाडे पण तुम्ही या प्रश्नामध्ये ऍड करा. ठीक आहे, जेणेकरून सगळे प्रकार पण होतील. लळीत इथून काढलं तरी पण चालेल, बट बाकी सगळे प्रकार करायचे आहेत. खेळ आणि इतिहास चॅप्टर खूप इझी आहे. यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मनाने लिहू शकता, पुस्तकाची पण गरज नाही यासाठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खेळ म्हणजे काय आहे आणि खेळाचे महत्व काय आहे हे तुम्ही अगदीच मनाने लिहू शकता, पाठ करायची पण गरज नाही पडणार. सो खूप इझी चॅप्टर आहे. नेक्स्ट आहे खेळांचे प्रकार, मात्र जे पुस्तकामध्ये दिले त्याचप्रमाणे लिहायचं आहे. तुम्हाला कितीही खेळ माहिती असू दे, उपयोग नाही. पुस्तकामधलीच नावं लिहायची आहेत जी तुम्हाला माहिती आहेत. कबड्डी माहिती आहे, लंगडी माहिती आहे. सो असं काही युनिक असं काही नाहीये पुस्तकामध्ये, पण शक्यतो स्पेसिफिकली जर एक्झाम्पल्स विचारले तर पुस्तकामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला कसं येऊ शकतं, खेळांचे प्रकार आणि 2 ॲरोज येतील. मग या ठिकाणी बैठे खेळ आणि मैदानी खेळ असं येतं. सो मग बैठे खेळामधले एक्झाम्पल्स, मैदानी खेळामध्ये पण मग ते देशी खेळ आहेत की कसले खेळ आहेत तसे आणि त्याचे एक्झाम्पल्स. ठीक आहे. ठीक आहे, बाकी तुम्ही डिस्क्रिप्शन करायची गरज नाहीये, फक्त नावं लक्षात ठेवायची आहेत, उदाहरणं लक्षात ठेवायची आहेत. साहसी खेळांमध्ये तुम्हाला असं येऊ शकतं वेब डायग्राम टाईप, 4 साहसी खेळ लिहा वगैरे. त्यानंतर खेळांच्या स्पर्धा, ही जी नावं आहेत ती लक्षात ठेवायची आहेत, वेब डायग्राम मध्ये येऊ शकतात 4 नावं. खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण टिपाली ह्यामध्ये येतं, बाकी मधलं आदलं स्किप करू शकता. हा दिवस लक्षात ठेवायचा आहे 29 ऑगस्ट, की राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून सेलिब्रेट करतात. मेजर ध्यानचंद यांचा हा जन्मदिवस आहे. खेळणी आपल्याला इतिहास कसं सांगतात हे महत्वाचं आहे. खेळणी आणि इतिहास हे करायचंय, बाकी आदलं मधलं स्किप केलं तरी पण चालेल. खेळ आणि चित्रपट करायचा आहे. इझी आहे, तुम्हाला सगळ्यांना चित्रपटाची नावं माहिती असतात, सो हे पाठ करायची गरज नाहीये, त्याच्यामुळे करून टाका. त्यानंतर खेळ आणि व्यावसायिक संधी स्किप करू शकता. हे थोडंसं रीड करा, आलं एक्झामला तर चान्सेस कमी आहेत. पहिले 2 प्रश्न करायचे आहेत. खेळ आणि चित्रपट करायचा आहे. अर्थकारण करायचं आहे. खेळणी आणि इतिहास हे इथे येईल. त्यानंतर खेळ आणि इतिहास झाला ना, खेळ आणि इतिहास करायचा आहे. आणि मैदानी खेळ, बैठे खेळ यातला फरक स्पष्ट नाही येणार मोस्टली, तुम्हाला एक्झाम्पल्सच लिहायला येतील, पण ठीक आहे, एकदा फरक पण करून टाका. असं काही डिफरंट फरक काही नसणार आहे, जे तुम्हाला माहिती आहे तेच लिहायचंय. नेक्स्ट आहे पर्यटन आणि इतिहास. पर्यटन म्हणजे काय करायचं सगळ्यात पहिला मुद्दा, बाकी आदला मधलं स्किप करू शकता. याच्यामधलं शक्यतो मार्को पोलो करायचं आहे. त्यानंतर गेरहार्ड मर्केटर यांनी पृथ्वीगोल बनवला, म्हणजे आरेखक आहेत ते, तर हे एमसीक्यू मध्ये आलं तर येऊ शकतं. जे कुक आहेत तर त्यांनी पर्यटन तिकीट विकण्याची एजन्सी व्यवसाय सुरू केला, हे एमसीक्यू मध्ये येतं. माझा प्रवास विष्णुभट गोडसे यांनी त्याच्यामध्येच राणी लक्ष्मीबाई असेल किंवा 1857 साली जे काही युद्ध झालं, स्वातंत्र्य समर झालं, त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे, एमसीक्यूज मध्ये येऊ शकतं. पर्यटनाचे प्रकार लक्षात ठेवायचे आहेत, कोणते लक्षात ठेवायचे सांगते. ऐतिहासिक, भौगोलिक, आरोग्य पर्यटन, कृषी पर्यटन. ठीक आहे, क्रीडा तर तुम्ही मनाने पण लिहू शकता. सो बेसिकली हे काही प्रकार लक्षात ठेवा. तुम्हाला पर्यटनाच्या प्रकारांवरती लिहायला आलं तर यातल्याच गोष्टी लिहा, कारण हे तुम्हाला टिपा लिहासाठी स्पेसिफिकली पण येऊ शकतं आणि एकत्रित असं पण येऊ शकतं. सो तेवढेच मी सांगितलेले आहेत, बाकी नैमित्तिक वगैरे स्किप केलं तरी पण चालेल. पर्यटनाचा विकास
थोडंसं स्किप करू शकता, नो इश्यूज. पण याच्यामध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की पर्यटन ठिकाणी पर्यटकांनी काय काळजी घेतली पाहिजे, किंवा आपण जे पर्यटन स्थळ आहेत तर त्यांचं संवर्धन कसं करू शकतो, जतन कसं करू शकतो, त्यांचं विद्रुपीकरण वगैरे नाही केलं पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही मनाने पण लिहू शकता, पुस्तकातलंच वाचलं पाहिजे असं काही नाहीये. त्याच्यामुळे हे तुम्ही असं जे काही क्वेश्चन्स आहेत ते मनाने पण लिहू शकतात. पण स्पेसिफिकली मराठा चित्रशैली असेल किंवा मुघलांची स्थापत्य शैली असेल ते मात्र पुस्तकातलंच लिहायचं आहे. पण काही प्रश्न तुम्ही मनाने लिहिले तरी पण त्याला मार्क्स मिळतात. फॉर एक्झाम्पल हा आपला जो क्वेश्चन आहे तर तो, ठीक आहे. सो या ठिकाणी पण तुम्हाला बरेचसे पॉइंट्स पाहायला मिळतील की आपण जतन कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ठीक आहे. बाकी हे स्किप करू शकता. वारसा मुसाफिरी पण असा काही स्पेसिफिकली क्वेश्चन नाहीयेत. यामधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे असा की तुम्हाला धार्मिक स्थळे असं दिलं जाईल इथे मध्ये आणि असे अॅरोज येतील, इथे नावं लिहायची असतात, किंवा थंड हवेचे ठिकाण अॅरोज येतील आणि नावं लिहायची असतात. त्याच्यामुळे त्यासाठी तुम्हाला हे एक्झाम्पल्स करावे लागतील. नेक्स्ट आहे पुस्तकांचं गाव म्हणून भिल्हार हे जे गाव आहे महाबळेश्वर मधलं तर ते ओळखलं जातं, एमसीक्यूज मध्ये येऊ शकतं. हे बघा अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन्स येतील. सो हे करायचे आहेत. अगदी सगळं एकत्र नाही येणार, पण थंड हवेचं ठिकाण वेगळं येईल, अभयारण्य येईल किंवा धार्मिक स्थळ येईल, त्याच्यामध्ये 4 नावं लिहायची, असे क्वेश्चन्स येऊ शकतात, ठीक आहे. पहिला क्वेश्चन करायचा आहे, हे करायचं आहे. मार्को पोलो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, कृषी पण सांगितलेलं आहे, पर्यटनाची परंपरा नाही केलं तरी पण चालेल, हे पण ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. रोजगार निर्मिती कशी होईल हे बाकी स्किप करू शकता. पर्यटनाचे कोणते 3 प्रकार स्पष्ट करा, हे स्किप केलं तरी पण चालेल, असे क्वेश्चन करायचे आहेत, ठीक आहे. नेक्स्ट आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. याच्यामध्ये तुम्ही पहिलं नाही केलं तरी पण चालेल, हे पण स्किप करू शकता. यातले 1-2 मुद्दे करायचे आहेत, मौखिकचे, लिखितचे आणि भौतिकचे. बाकी स्किप केलं तरी पण चालेल. कुठलेही 2 ते 3 मुद्दे करा, कारण क्वेश्चन मध्ये आलं तर तिघांना एकत्र विचारलं जाईल, सेपरेट येणार नाही. त्याच्यामुळे कोणतेही 2 ते 3 मुद्दे करायचे आहेत. याच्यावरती लिहायला विचारलं जात नाही, पण इतका क्वेश्चन येऊ शकतो की जे मोनालिसाचं चित्र आहे तर ते लुव्र संग्रहालयामध्ये आहे, ते कुठे आहे किंवा कुठल्या संग्रहालयामध्ये आहे, असे क्वेश्चन्स येतील. बाकी लिहायला वगैरे नाही विचारलं जात, ठीक आहे. ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड हे लोकेशन लक्षात ठेवायचं आहे, कारण चुकीची जोडी ओळखामध्ये येऊ शकतं. सिमिलरली याचं पण लोकेशन चुकीची जोडी ओळखामध्ये येऊ शकतं, हे पण चुकीची जोडी ओळखामध्ये येऊ शकतं. सिमिलरली भारतीय संग्रहालय कुठे आहे, कोलकातामध्ये कुठलं आहे, चेन्नईमध्ये कुठलं आहे, दिल्लीमध्ये कुठलं आहे, अजून कुठे काय आहे, नावं लक्षात ठेवायची आहेत, ठिकाण लक्षात ठेवायचंय. चुकीची जोडी ओळखामध्ये हमखास विचारलं जातं. सिमिलरली हे पण. सो लिहायला जास्त काही नाही, पण अशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. त्यानंतर हे स्किप केलं तरी पण चालेल, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की हे इंडो गोथिक शैलीमध्ये केलेलं आहे. एमसीक्यूज मध्ये आलं तर अभिलेखागार आणि ग्रंथालय दोघांवरतीही लक्ष करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. याचं कारण असं की तुम्हाला ग्रंथालयाचे व्यवस्थापन कसं कराल किंवा अभिलेखागाराचे व्यवस्थापन कसं कराल असे क्वेश्चन्स येतात. सरस्वती महाल ग्रंथालय याच्यावरती टिपा लिहायला मोस्टली विचारलं जाणार नाही, पण जस्ट एकदा रीड करा, क्वेश्चनचे चान्सेस खूप कमी आहेत. ह्याचं लोकेशन आणि नाव लक्षात ठेवायचे, कुठे काय आहे ते, कारण या चॅप्टर मधून तेच क्वेश्चन्स मोस्टली विचारले जातात. हे मधलं स्किप केलं तरी पण चालेल. कोशाचे प्रकार लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच्याबद्दल 2 ते 3 ओळी आणि एखादं एक्झाम्पल. चान्सेस कमी आहेत क्वेश्चन येण्याचे, पण करू शकता, ठीक आहे. हे स्किप केलं तरी पण चालेल. अगेन कोशाचं नाव लक्षात ठेवायचं आहे आणि ते कोणी लिहिलं. बाकी हे स्थळकोश वगैरे संज्ञा कोश करायचा आहे. बाकी तुम्ही स्किप करू शकता, हे दोन्ही पण. हे स्किप केलं तरी पण चालेल. एमसीक्यूज करायचंय, हे करायचं आहे. पहिला अतिशय महत्वाचा प्रश्न, हे स्किप करू शकता. यामधलं संज्ञा कोश करायचा आहे. सरस्वती महाल एकदा रीड करा जस्ट. ग्रंथालयाचे व्यवस्थापन आणि अभिलेखागाराचे व्यवस्थापन का महत्वाचे, दोन्ही पण प्रश्न, आणि हे वेब डायग्राम. सो इन दिस वे आपण प्रत्येक चॅप्टर मधून कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात हे पाहिलेलं आहे. याच्या बाहेर शक्यतो काही नाही विचारलं जात. सो ट्राय करा की तुम्ही सगळे क्वेश्चन्स नीट कराल आणि एक्झाम मध्ये खूप चांगल्या पद्धतीने लिहाल. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सिमिलरली तुम्हाला जर राज्यशास्त्र आणि भूगोलासाठी हवा असेल तर प्लीज सांगा. तसं मी भूगोलामधले सगळे प्रश्न मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेतच. त्याचा व्हिडिओ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्याची पाहायला मिळेल, ठीक आहे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर